नमस्कार, मी मुसळे सर. सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे आजच्या लेक्चरमध्ये. मित्रांनो, आजपासून दररोज आपल्या या यूट्यूब चॅनलवर तलाठी भरतीचे जे काही जुने क्वेश्चन पेपर आहेत, या प्रश्नपत्रिकांमधील इंग्रजी प्रश्नांचं विश्लेषण आपण दररोज या लेक्चरच्या माध्यमातून घेणार आहोत. तर आता या ठिकाणी सर्वांना माहितीच आहे की तलाठी भरती जी आहे ही सरळ सेवेमध्ये मोडते. तर सरळ सेवेमध्ये 100 प्रश्न विचारले जातात. यामध्ये डिवायडेशन मध्ये 25 मार्क्स हे इंग्लिशसाठी असतात, 25 मराठीसाठी, 25 मॅथ आणि रिझनिंग आणि 25 जीएस साठी असतात. तर या 4 घटकांपैकी एक अतिशय महत्त्वाचा आणि तुमच्या मेरिटला अतिशय गरजेचा जो विषय आहे तो म्हणजे तुमचा इंग्रजी. इंग्रजीच्या बाबतीत मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम असतो. काही प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांना इंग्रजीचे मार्क्स कमी पडतात, त्यामुळे विद्यार्थी पास होत नाहीत. तर या सगळ्या समस्या लक्षात घेता मी या ठिकाणी आयोगाचे जे काही जुने प्रश्नपत्रिका आहेत, तुर्तास मी ऑनलाईन एक्झाम मध्ये जे काही प्रश्नपत्रिका विचारल्या गेल्या होत्या, या प्रश्नपत्रिकाचे विश्लेषण या ठिकाणी मी घेणार आहे. त्याच्यानंतर आपण स्टेप बाय स्टेप जुन्या क्वेश्चन पेपर ज्या ऑफलाईन होत्या त्यांचं देखील विश्लेषण या ठिकाणी घेऊया. साधारणतः 80 ते 90 जुन्या क्वेश्चन पेपरचे विश्लेषण मी या सिरीजच्या माध्यमातून घेणार आहे. या सिरीज जर तुम्ही काळजीपूर्वक व्यवस्थितपणे जर ऐकली तर तुम्हाला येणाऱ्या परीक्षांसाठी प्रचंड फायदा होईल. तर सर्वप्रथम मित्रांनो, हे जे सगळे प्रश्न आहे हे वन लाईनर आहेत, त्यामुळे तुलनेने सोपे असतात, पण तरी पण याच्यामध्ये काहीतरी कॉम्प्लिकेशन असतं, त्याच्यामुळे आपले मार्क हातातले जात असतात. तर या ठिकाणी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपल्याला रीडिंग चांगलं पाहिजे. तर या रीडिंगच्या अनुषंगाने मी या ठिकाणी तुम्हाला हे पुस्तक मी या ठिकाणी इंट्रोड्यूस करतोय. हे माझं पुस्तक आहे, हे पुण्यामध्ये सर्वत्र अवेलेबल आहे मित्रांनो. तर जनरली स्पर्धा परीक्षा त्याच्यामध्ये राज्यसेवा असेल, गट आहे, गट क आहे, त्याचबरोबर तलाठी भरतीचे जे काही जुन्या क्वेश्चन पेपर आहेत या सगळ्यांचं सविस्तर विश्लेषण या क्वेश्चन पेपर मध्ये केलेलं आहे. तुम्हाला तर माहितीच आहे की जुन्या क्वेश्चन पेपर मधले बरेचसे प्रश्न रिपीट होत असतात, वाक्य रिपीट होत असतात, नियम देखील रिपीट होत असतात. त्यामुळे जर हे पीवायक्यू जर तुम्ही व्यवस्थितपणे चांगल्या पद्धतीने जर याची तयारी जर केली तर निश्चित येणाऱ्या पेपरमध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स पाडायला काही हरकत राहत नाही. त्यामुळे हे पुस्तक जर तुम्ही पुण्यात असाल तर नक्की एकदा वाचा, तुम्हाला 100% याच्यापासून रिझल्ट मिळून जाईल. पुण्याच्या बाहेर संपूर्ण महाराष्ट्रात जर हे मुलं जर कोणी असतील तलाठी भरतीची तयारी करणारे आणि जर त्यांना जर ही कॉपी जर हवी असेल तर ह्या माझा नंबर आहे, व्हॉट्सअपचा नंबर. या नंबरवर तुम्ही साधा बुक माय कॉपी म्हणून मला मेसेज टाईप करून पाठवा. हे पुस्तक स्पीड पोस्टनं 3 दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही तुमच्या ऍड्रेसवर पाठवण्याची व्यवस्था केली जाईल. ठीक आहे, आता आपण वेळ न दवडता आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. तुम्हाला जसं सांगितलंय की सगळे जे प्रश्न हे वन लाईनर असतात, त्यामुळे हे प्रश्नाचं स्वरूप थोडंसं साधं आहे, व्यवस्थितपणे समजून घ्या. चूज द ऑप्शन विथ द appropriate suffix to complete the given sentence. Do remember the agree ... made between us. आता पहिली गोष्ट लक्षात ठेवायची की या ठिकाणी तुम्हाला काय जोडायचं आहे, तुम्हाला सफिक्स जोडायचं आहे. सफिक्स म्हणजेच काय, वाक्यामध्ये एक रूट वर्ड असतो, त्या रूट वर्डच्या अगोदर जर आपण काहीतरी जोडलं तर त्याला प्रिफिक्स म्हटलं जातं. नंतर ज्यावेळेस आपण काहीतरी जोडतो त्याला सफिक्स असं म्हटलं जातं. मित्रांनो, ज्यावेळेस एखाद्या रूट वर्डला तुम्ही सफिक्स जोडता, एकतर त्या शब्दाचा पार्ट्स ऑफ स्पीच बदलतो किंवा त्या शब्दाचा अर्थ बदलतो. जनरली सफिक्स जोडल्याच्या नंतर शब्दाचे पार्ट्स ऑफ स्पीच बदलत असतात, लक्षात ठेवायचं. आता वाक्य वाचा. डू यू रिमेंबर द ऍग्री. या ठिकाणी तुम्हाला ऍग्री शब्द दिलेला आहे, या ऍग्री शब्दाला काहीतरी सफिक्स जोडायचं, लक्षात ठेवायचं आहे. आता याच्या अगोदर आलेला आर्टिकल आहे, बरोबर आहे की नाही. आर्टिकल हे नेहमी नामाच्या अगोदर येत असतं. याचाच अर्थ हा जो शब्द आहे हा नाऊन असला पाहिजे, समजून घ्या. आपण लॉजिक कसं लावले बघा, या नाम शब्दाच्या अगोदर आर्टिकल आलेलं आहे. आर्टिकल वाक्यामध्ये नेहमी नामाच्या अगोदर येत असतं, म्हणून साठी ऍग्रीच्या म्हणजे हा शब्द आहे हा नाऊन गटामध्ये यायला पाहिजे, म्हणून ऍग्रीमेंट असा शब्द तयार होतो. या ठिकाणी बॉक्समध्ये उत्तर दिले बघा. ऍग्रीएबल जर म्हटलं तर हा ऍडजेक्टिव्ह तयार होतो, त्याला प्लीझंट किंवा एन्जॉयबल असं म्हटलं जातं. आणि जर याला ऍडजेक्टिव्ह जर केलं तर ऍडजेक्टिव्हच्या नंतर नाऊन वापरणं कंपल्सरी आहे. या वाक्यामध्ये तसं नाहीये, त्यामुळे ऍग्रीएबल होणार नाहीये. ऍग्रीमेंट हा शब्द बरोबर बसतो, म्हणजे वाक्य बनतं डू यू रिमेंबर द ऍग्रीमेंट, म्हणजे करार, मेड बिटवीन अस, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. ऍग्रीएबल नाही होणार, कारण ऍग्रीएबल ऍडजेक्टिव्ह आहे. ऍग्री फुल असा शब्द नाहीये आणि ऍग्री सम असा देखील शब्द नाहीये. पर्याय क्रमांक 2 ला मार्क करा. पुढचा प्रश्न बघायचं. चूज द ऑप्शन दॅट बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द हायलाइटेड इडियम ऑर फ्रेज. तुम्हाला या ठिकाणी एक इडियम दिलेली आहे, त्या इडियमचा अप्रोप्रिएट मिनिंग तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं आहे. वाक्य काय तुम्हाला, नेपोलियन्स डिफीट ॲट वॉटरलो
वॉज अ बिटर पिल फॉर हिम टू स्वॅलो. तर मित्रांनो या ठिकाणी ही इडियम आहे ऍक्च्युली. ह्या बीडीएम तुम्हाला अंडरलाईन केलेली आहे. ती इडियम तुम्हाला खाली बॉक्स मध्ये पण दिली बघा. अ बिटर पिल टू स्वॅलो. हिचा मिनिंग होतोय समथिंग दॅट इज व्हेरी अनप्लिझंट बट मस्ट बी ऍक्सेप्टेबल. काहीतरी अनप्लिझंट असतं म्हणजे काहीतरी नकोसं वाटतं, काहीतरी नकोसं असतं, परंतु तरी ते आपल्याला मजबुरीमुळे ऍक्सेप्ट करावंच लागतं. बरोबर आहे. समथिंग अनप्लिझंट टू ऍक्सेप्ट. पर्याय क्रमांक 1 मध्ये त्याचं उत्तर तुम्हाला मिळतंय. बरोबर आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं इडियमचं मिनिंग तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. वाक्यामध्ये अंडरलाईन केलेल्या इडियमचा अर्थ विचारला जातो. कधी कधी वाक्यात एखादा अर्थ दिला जातो, त्याच अर्थाची इडियम शोधायची असते. अशा वेगवेगळ्या प्रकारे फिल इन द ब्लँक साठी देखील इडियम तुम्हाला विचारली जाऊ शकते. त्यामुळे हे लक्षात ठेवा. पुढे दिलाय चूज द अप्रोप्रिएट ऑप्शन विथ द करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स फॉर द गिवन सेंटेन्स. आता तुम्हाला अप्रोप्रिएट पंक्च्युएशन वापरायचे. सोपा प्रश्न या ठिकाणी. तुम्हाला वाक्य काय दिले बघा. मॉम सेड. मॉम आईसाठी आपण शब्द वापरतो. मॉम सेड काय म्हणते आई. वी शुड प्लॅन ऑन गोइंग टू क्रूग दिस इयर फॉर आवर समर व्हॅकेशन. आता या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे मॉम सेड. आता मित्रांनो एखाद्या व्यक्तीच्या तोंडचं बोलणं ज्यावेळेस आपण आहे असं लिहितो तर सर्वप्रथम लक्षात ठेवायचं हे डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहायचंय. बरोबर आहे. त्यामुळे या ठिकाणी बघायचं आता मॉम सेड या ठिकाणी स्वल्पविराम पाहिजे होता, न दिल्यामुळे तुमचं वाक्य या ठिकाणी चुकलेलं आहे. वाक्याच्या शेवटी ऍटलिस्ट पूर्णविराम तर येतो, ते पण आलेलं नाहीये. त्यामुळे पंक्च्युएशनच वापरले नसल्यामुळे पर्याय क्रमांक 1 चुकलेला आहे. दुसरं वाक्य मॉम सेड कॉमा दिलेला आहे आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये दिलेलं बघा. वी शुड प्लॅन ऑन गोइंग टू क्रूज दिस इयर फॉर आवर समर व्हॅकेशन आणि पूर्णविराम देऊन डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट केलेलं आहे. हे वाक्य ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे. याच्यामध्ये काहीच चूक नाही. फक्त याला अजून ॲक्युरेट जर करायचं असेल तर हा जो वी आहे हा कॅपिटल घ्यायला पाहिजे. हे एवढं लक्षात ठेवायचं. अदरवाईज वाक्याचं जे म्हणजे दिलेलं आहे हे 100% करेक्ट आहे. पर्याय क्रमांक 2 ला मार्क करा. मॉम सेड या ठिकाणी स्वल्पविराम दिलेलं नाहीये. मित्रांनो जो व्यक्ती बोलतोय त्याचं जर डायरेक्टली जर बोलणं पुढे दिलेलं असेल तर ते डायरेक्ट वॉइस मध्ये लिहायचं, डायरेक्ट नरेशन मध्ये. आणि असा इंट्रोडक्टरी पार्ट आणि रिपोर्टिंग पार्ट स्वल्पविरामाने वेगळा करायला पाहिजे. स्वल्पविराम न दिल्यामुळे पर्याय क्रमांक 3 देखील चुकला. चौथ्यामध्ये देखील असे हे नाहीयेत स्वल्पविराम, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 देखील चुकलेला आहे. आणि या वाक्याच्या शेवटी दोनही वाक्यांच्या शेवटी अनावश्यकपणे एक्सक्लामेटरी मार्क आलेला आहे. वाक्य काय एक्सक्लामेटरी नाहीये, त्यामुळे हे दोनही वाक्य चुकीचे आहेत. फक्त पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. व्यवस्थित समजून घ्या. नेक्स्ट बघायचं चूज द करेक्ट फॉर्म ऑफ ऍडजेक्टिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स. आपल्याला अप्रोप्रिएट ऍडजेक्टिव्ह या ठिकाणी तुम्हाला वापरायचे मित्रांनो. ही इज डॉट डॉट मेंबर ऑफ द टीम. तो मेंबर मधला एक अशा रीतीने कसा तरी सदस्य होता. हे जे 4 शब्दांपैकी एक शब्द अप्रोप्रिएट बसतोय तो आपल्याला शोधायचा आहे. परंतु अगोदर वाक्य काळजीपूर्वक वाचून घ्या जेणेकरून तुम्हाला अप्रोप्रिएट वर्ड निवडता येईल. ही इज विलिंग टू गिव्ह हिज टाइम अँड एनर्जी टू एनिथिंग ही अंडरस्टँड्स टू डू. म्हणजे त्यानं हातामध्ये जे काही कार्य घेतलेलं आहे हे कार्य करण्यासाठी तो पूर्णपणे मनापासून त्याचा वेळ खर्च करतो आणि त्याची ऊर्जा खर्च करतो. म्हणजे जनरली तो खूप मेहनती आहे. कसा आहे तो मेहनती आहे, प्रामाणिक आहे. म्हणूनच तो अशा प्रकारे जास्तीत जास्त वेळ खर्च करून त्याची कामं कंप्लीट करत असतो. या ठिकाणी मेहनती, प्रामाणिक अशा अर्थाने तुम्हाला विचारले. ही इज इनसिन्सिअर म्हणता येईल का इथं. इनसिन्सिअर जर असतं तर तो इतक्या प्रकारे काम केलं नसतं, त्यामुळे इनसिन्सिअर चुकीचं आहे. कॅलस म्हणजे निष्ठुर, निष्ठुर पण नाही येतो, हे गेलेलं आहे. आता एकच राहील तुमचा कमिटेड. वाक्य बरोबर बसतं. ही इज अ कमिटेड मेंबर ऑफ द टीम. तो मेंबर आहे टीमचा, पण कसा आहे अगदी कमिटेड आहे. बरोबर आहे की नाही. निष्ठावान आहे तो. बरोबर आहे. ही इज विलिंग टू गिव्ह हिज टाइम अँड एनर्जी टू एनिथिंग ही अंडरटेक्स टू डू. आणि कंपॅशनेट ज्याला आपण दयाळू म्हणतो, दयाळू असा अर्थ निघत नाहीये. फक्त पर्याय क्रमांक 3 ला मार्क करायचे. पुढचं बघायचं चूज द अप्रोप्रिएट ऑप्शन विथ द करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स फॉर द गिवन सेंटेन्स. मित्रांनो हे वाक्य वन लाइनर असतात त्यामुळे तुलनेनं सोपी आहेत, परंतु तरी पण व्यवस्थित समजून घ्या. तुम्हाला या ठिकाणी पुन्हा एकदा पंक्च्युएशन वरच प्रश्न विचारलेला आहे. नो आय डोंट वॉन्ट गो देअर ही सेड. आता ही सेड वरून काय कळतं हे त्याच्या तोंडचं बोलणं आहे, त्यामुळे हा व्यक्ती काहीतरी बोलतोय. त्यामुळे हे जे उरलेलं जे वाक्य आहे हे या व्यक्तीच्या तोंडचं बोलणं आहे. ते पहिली गोष्ट तुम्हाला डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये घेणं कंपल्सरी आहे.
जो बोलला तो अवतरण चिन्हाच्या बाहेर ठेवायचं आणि जे बोललं गेलंय ते वाक्य अवतरण चिन्हांमध्ये घ्यायचं. बघा या ठिकाणी नो, या ठिकाणी सडन एक्सप्रेशन आहे त्यामुळे इथे एक्सक्लामेटरी मार्क आलेला आहे. आय डोंट वॉन्ट गो देअर आणि या ठिकाणी एक्सक्लामेटरी मार्क घेऊन तुमचं वाक्य कंप्लीट केलेलं आहे. शी सेड, तो बोललेला आहे. त्यामुळे ही डायरेक्ट स्पीचचं वाक्य बनते. तुमचं वाक्य इथंच तुमचं उत्तर जे आहे हे ग्रॅमॅटिकली करेक्ट येतं. उरलेल्या तीनही वाक्यांमध्ये कुठल्याही प्रकारचे अवतरण चिन्ह आलेली नाहीयेत, त्यामुळे तीनही वाक्य चुकलेली आहेत. नेक्स्ट बघायचं, चूज द मोस्ट अप्रोप्रिएट युसेज टू फिल इन द ब्लँक्स इन द गिवन सेंटेन्स. अप्रोप्रिएट तुम्हाला शब्द या ठिकाणी वापरायचा आहे. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, द प्रोफेसर विल बी इन अ डॉट डॉट रोल ऑन द ट्रिप. आता पहिली गोष्ट लक्षात ठेवायचं, रोल हा शब्द नाऊन आहे आणि अगोदर आलेला शब्द आर्टिकल आहे. तर समजून घ्या, आर्टिकल आणि नाम ह्या दोन शब्दांच्या मध्ये नेहमी ऍडजेक्टिव्ह वापरलं जातं. पुन्हा नियम ऐका, आर्टिकल आणि नाऊन ह्या दोन शब्दांच्या मध्ये नेहमी ऍडजेक्टिव्ह वापरलं जातं. त्यामुळे पर्यायांपैकी ऍडजेक्टिव्ह हा शब्द शोधायचा. पहिली गोष्ट, सुपरविजन हा शब्द नाऊन आहे, या ठिकाणी होणार नाहीये. सुपरवायझर हा शब्द देखील नाऊन आहे, हा या ठिकाणी बसत नाहीये. सुपरवाइज हा जो शब्द आहे मित्रांनो, ही क्रियापद आहे. नामाच्या अगोदर आणि आर्टिकलच्या नंतर कधीच क्रियापद येत नाही या पद्धतीनं. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 देखील चुकीचा आहे. आता एकच राहिलं, सुपरवायझरी. सुपरवायझरी रोल ऑन दी ट्रिप. पर्याय क्रमांक 4 ला मार्क करा. पण आपण उत्तर कसं काढलेलं आहे, नामाच्या अगोदर जर त्याचा आर्टिकल असेल, या दोन शब्दांच्या मध्ये ऍडजेक्टिव्ह येतं आणि 4 पर्यायांपैकी फक्त पर्याय क्रमांक 4 मध्येच ऍडजेक्टिव्ह आहे. उरलेले 3 पर्यायांमध्ये ऍडजेक्टिव्ह दिलेलेच नाही. त्यामुळे पर्याय 1, 2 आणि 3 चुकले. फक्त पर्याय क्रमांक 4च तुमचं उत्तरामध्ये येणार आहे. या पद्धतीने उत्तर शोधायची. नेक्स्ट बघायचं, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ टेन्स फॉर द गिवन सेंटेन्स. ॲप्रोप्रिएट टेन्स तुम्हाला वापरायचं आहे. सर्वप्रथम वाक्याची जी सुरुवात आहे ही WH वर्ण झाली आणि वाक्याच्या शेवटी इंट्रोगेटिव्ह मार्क आलेला आहे. म्हणजे हे जे वाक्य आहे हे प्रश्नार्थक आहे. मग प्रश्नार्थ वाक्याची रचना कशी असते मित्रांनो, खाली बॉक्स मध्ये दिलेली बघायचं. WH टाइप क्वेश्चन. जनरली लक्षात ठेवायचं, जनरली काय असतं, WH वर्ण तुमच्या वाक्याची सुरुवात होत असते. त्याच्यानंतर तुम्हाला वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं, नंतर कर्ता घेऊन मुख्य क्रियापदाचं रूप घ्यायचंय आणि बाकीचे जे शब्द आहेत ते लिहून तुम्हाला वाक्याच्या शेवटी इंट्रोगेटिव्ह मार्क द्यायचे. आता इथं फिल इन द ब्लँक साठी 2 शब्द आहेत. पहिला शब्द तुमचा हेल्पिंग व्हर्ब आहे आणि दुसरा आहे तुमचा मेन व्हर्ब. त्यामुळे तुम्हाला क्रियापदाची रूपं भरायची आहेत. व्हॉट डॉट डॉट ही डॉट डॉट फॉर अ लिव्हिंग. तो जगण्यासाठी काय करतो. या ठिकाणी लक्षात ठेवायचं, हिच्या नंतर आपण नेहमी क्रियापदाचं मूळ रूप घेत असतो. या ठिकाणी क्रियापदाला यस येतो म्हणून या ठिकाणी डज घ्या. व्हॉट डज ही डू. लक्षात ठेवायचं, डजच्या नंतर येणारं क्रियापद हे मूळ रूपात येतो. व्हॉट डज ही डू फॉर अ लिव्हिंग. तो जगण्यासाठी काय करतो. इथं डीड जर घेतला तर पुढे डज चुकून येणार नाही. डीडच्या नंतर नेहमी क्रियापद मूळ रूपात येतं, हे गेलं. आता इजच्या नंतर डू घेता येईल, परंतु लक्षात ठेवायचं व्हॉट इज ही डू असं कधी होणार नाही. तर हिच्या नंतर कधी क्रियापद मूळ रूपात या पद्धतीने येत नाही. वाक्याचा कर्ता जर थर्ड पर्सन सिंग्युलर जर असेल त्याच्यानंतर येणाऱ्या क्रियापदाला एस जोडत असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 देखील चुकलेला आहे. व्हॉट इज ही डुईंग फॉर अ लिव्हिंग अशी रचना नाही करायची. सिंपल प्रेझेंट टेन्स वापरा, बेस्ट आहे. व्हॉट डज ही डू फॉर अ लिव्हिंग. पर्याय क्रमांक 4 ला मार्क करा. नेक्स्ट बघायचं, फिल इन द ब्लँक इन द करेक्ट नाउन फॉर द गिवन सेंटेन्स. आपल्याला अप्रोप्रिएट नाउन विचारलंय. आता वाक्य व्यवस्थित समजून घ्या. द टू डॉट डॉट फेस्ड इच अदर अक्रॉस द रिव्हर. नदीच्या पलीकडं दोन काय असेल ते एकमेकाला भिडलेले आहेत. काय, आर्मी हा शब्द आहे. आर्मीचं अनेक वचन करायचे, कारण टू आर्मीज. लक्षात ठेवायचं, 2 आर्मी आहेत, 2 वेगळ्या देशांच्या 2 वेगळ्या प्रांतांमधल्या ज्या काही आर्मी आहेत त्या एकमेकाला नदीच्या पलीकडे भिडल्या. या ठिकाणी आर्मी या शब्दाचं अनेक वचनी रूप विचारले तर तुम्हाला माहित पाहिजे मित्रांनो, आर्मीचं अनेक वचनी रूप हे नेहमी आर्मीज असं होतं. आर्मीच्या शेवटी जो वाय आहे याचा लोप होतो आणि आय मध्ये रूपांतर करून पुढे ईएस जोडायचं, म्हणजे आय ईएस हे बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर आलेले. आर्मीज हे असं चुकीचं आहे, वाय येणार नाही दोघांमध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 आणि 3 या ठिकाणी चुकीचे आहेत. फक्त पर्याय क्रमांक 2 ला मार्क करायचं. ठीक आहे. नेक्स्ट बघायचं आता,
चूज द ऑप्शन विथ द ॲप्रोप्रिएट सफिक्स टू कम्प्लीट द गिवन सेंटेन्स. आता आपल्याला ॲप्रोप्रिएट सफिक्स वापरायचा आहे. सफिक्सवर 2 प्रश्न आलेले मित्रांनो, हा दुसरा प्रश्न आहे. आत्ताच सांगितलेले वाक्यात जो रूट वर्ड असतो, मुख्य शब्द आहे, त्या रूट वर्डच्या नंतर ज्यावेळेस आपण काहीतरी जोडतो त्याला सफिक्स म्हटलं जातं आणि अगोदर जे जोडतो त्याला प्रिफिक्स म्हटलं जातं. आपल्याला सफिक्स विचारले म्हणजे नंतर जोडायचे. आता ॲड्रेस वाक्य काय आहे? सी दॅट लेटर रिचेस द ॲड्रेस डॉट डॉट इन टाइम. आता ॲड्रेस म्हणजे आपण थोडक्यात या ठिकाणी पाहूया, एक शब्द दिलेला आहे ॲड्रेसी. ॲड्रेसी म्हणजेच काय? द पर्सन टू होम समथिंग इज ॲड्रेस. एखाद्या व्यक्तीला आपण उद्देशून ज्यावेळेस काहीतरी बोलतो लिहितो त्याला ॲड्रेसी असं म्हटलं जातं. आणि वाक्य काय दिलेले बघा, सी दॅट लेटर रिचेस द ॲड्रेस इन टाइम. आता रिचेस म्हणजे पोहोचणे, म्हणजे लिहिणाऱ्याकडे पत्र पोहोचत नसतं, बरोबर आहे का? पत्र नेहमी ज्याच्याविषयी लिहिलं जातं त्याला पत्र पोहोचतं. म्हणजे या ठिकाणी ॲड्रेस सी हा शब्द ॲप्रोप्रिएट होता. त्यामुळे पर्याय क्रमांक या ठिकाणी 3 मध्ये तुमचं उत्तर जे आहे हे तुमचं बरोबर निघतंय. म्हणून पर्याय क्रमांक 3 ला मार्क करायचं. ॲड्रेस सी या ठिकाणी तुम्हाला डबल ई तुम्हाला वाक्यामध्ये वापरून देता येतो. ठीक आहे, या पद्धतीनं उत्तर येतं. पुढचं बघायचं, चूज द ॲप्रोप्रिएट प्रिपोजिशन फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. The prosecutor presented a well-reasoned case, but the defense lawyer's compelling arguments leniency on the judgment. तुम्हाला काय विचारलेले? ॲप्रोप्रिएट प्रिपोजिशन विचारलेले. या ठिकाणी बघायचं मित्रांनो, द प्रोसेक्युटर म्हणजे जो अशा रीतीनं खटला दाखल करतो एखाद्या व्यक्तीवर तो. द प्रोसेक्युटर प्रेझेंटेड अ वेल रिझन्ड केस. त्याने केस अशानं फाईल केलेली आहे. बट द डिफेन्स लॉयर, अपोजिट जे लॉयर होते, कॉम्पेलिंग आर्ग्युमेंट्स. कॉम्पेलिंग म्हणजे थोडक्यात आपण दयेसाठी. कॉम्पेलिंग आर्ग्युमेंट्स या ठिकाणी तुम्हाला काय वापरायचं आहे? फॉर आर्ग्युमेंट्स फॉर लेनान्सी ओन ओव्हर द जज. त्यामुळे या ठिकाणी फॉर आणि ओव्हर हे 2 शब्द ॲप्रोप्रिएट प्रिपोजिशन म्हणून बसतात. याला तुम्हाला मार्क करायचं, बाकीचे चुकीचेच आहे. पुढे चूज द बेस्ट ऑप्शन of a collective noun that connects the given sentence. आपल्याला प्रॉपरली कलेक्टिव्ह नाउन वाक्यामध्ये वापरायचे. मित्रांनो, तलाठी भरतीमध्ये अशा छोट्या मोठ्या घटकांवर मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न येत असतात. त्यामुळे सगळे घटक या ठिकाणी लहान नाही आणि मोठा नाही, सगळे सारखेच आहेत. चांगली तयारी करायची. We could hear a dot dot of owls hooting in the distance. आऊल ज्याला आपण घुबड असं म्हणूया, पक्षी आहे. आता पक्ष्यांचा जो थवा असतो म्हणजे ऑल्स म्हणजे जे काही घुबड आहे यांना एकत्रितरित्या त्यांच्या ग्रुपला काय बोललं जातं? त्यांच्या ग्रुपला पार्लमेंट असं म्हटलं जातं. मित्रांनो, आपली पार्लमेंट जी आहे ती वेगळी आहे, लक्षात ठेवायचं. पॉलिटिक्स मधली पार्लमेंट वेगळी आहे, बरोबर आहे. झुलॉजी मध्ये देखील पार्लमेंट आहे. म्हणजे ऑल जे घुबडांचा जे काही थवा असतो, ग्रुप आहे, त्याला आपला पार्लमेंट असं म्हणायचं. त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर तुमचं बरोबर आहे. बेबी हा तुमच्या दृष्टीने नवीन असेल. ज्या मुली आहेत, मुलींना एकत्रितरित्या बेबी असं म्हटलं जातं. बँड ऑफ म्युझिशियन असं होतं, लक्षात ठेवायचं. कोवे हा देखील थवा आहे, हा वेगळ्या पक्षांचा आहे. नेक्स्ट बघायचं आता, आउट ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स आयडेंटिफाय द कंपाऊंड सेंटेन्स. अतिशय छान प्रश्न विचारलाय मित्रांनो. कंपाऊंड सेंटेन्स, कंपाऊंड म्हणजेच काय? ज्या ठिकाणी ज्या वाक्यामध्ये 2 मेन क्लॉज दिलेले असतात आणि अशा 2 मेन क्लॉजला कुठल्या तरी एका ॲप्रोप्रिएट कोऑर्डिनेटिंग कंजंक्शननं जोडलं जातं, अशा वाक्याला कंपाऊंड सेंटेन्स म्हणायचं. हा देखील मेन क्लॉज असतो, हा देखील मेन क्लॉज असतो. आणि क्लॉज म्हणजेच काय? का ज्याच्यामध्ये स्वतःचं फायनाईट व्हर्ब आहे याला क्लॉज असं म्हटलं जातं. त्यामुळे सबऑर्डिनेट क्लॉज दोन्ही मेन क्लॉज असतात. अशा कंपाऊंड सेंटेन्स मध्ये किमान 2 फायनाईट व्हर्ब असतात. ठीक आहे, आता बघायचं, सी वर्क्स व्हेरी हार्ड. या वाक्यामध्ये एकच कर्ता आणि एकच फायनाईट व्हर्ब आहे, याला सिंपल सेंटेन्स म्हणायचं. आपल्याला कंपाऊंड शोधायचं, त्यामुळे याला उत्तरात घ्यायचं नाही. सी वर्क्स ऑल डे लॉंग टू मेक एंड्स मीट. मित्रांनो, या वाक्यामध्ये पुन्हा एकदा एकच कर्ता आणि एकच फायनाईट व्हर्ब आलेला आहे. आता फायनाईट व्हर्बच्या व्यतिरिक्त वाक्यामध्ये इन्फिनिटिव्ह येऊ शकतं, परंतु फायनाईट व्हर्ब जर एकच असेल असं वाक्य कंपल्सरी सिंपल सेंटेन्स असतं. त्यामुळे याला देखील कंपाऊंड म्हणता येणार नाहीये. तिसरं वाक्य, सी वर्क्स हार्ड बट सी डझंट लाईक हर ऑफिस. या ठिकाणी बघायचं, या ठिकाणी एक फायनाईट व्हर्ब आहे,
या ठिकाणी देखील एक फायनाइट वर्ब आहे. या ठिकाणी पण एक कर्ता आहे, या ठिकाणी पण एक कर्ता आहे. दोन्ही स्वतंत्र मेन क्लॉजेस आहेत आणि असे दोन मेन क्लॉजेस बट या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन न जोडले, त्यामुळे हे वाक्य 100% कंपाऊंड सेंटेन्स झालं. याला मार्क करा. आणि चौथं दिले सी वर्क्स हार्ड डिस्पाइट हर इल हेल्थ. मित्रांनो, या वाक्यात देखील एकच मुख्य क्रियापद आलेलं आहे, त्यामुळे या वाक्यामध्ये जे आहे हे सिंपल सेंटेन्स आहे. याला कंपाऊंड म्हणू शकत नाही, कारण एकच फायनाइट वर्ब आणि एकच कर्ता आहे. ठीक आहे, या पद्धतीने आपल्याला कंपाऊंड शोधता आलेले. पर्याय क्रमांक 3 ला मार्क करा. नेक्स्ट, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब दॅट इज इन अग्रीमेंट विथ द सब्जेक्ट. खूप सोपं आहे आणि अगदी बऱ्याच वेळा येऊन गेलेला प्रश्न आहे हा. द अर्थ डॉट डॉट राउंड द सन. पृथ्वी हे सूर्याच्या भोवती प्रदक्षिणा घालत असते, सगळ्यांनाच माहिती आहे. आणि जे युनिव्हर्सल ट्रूथ असतं मित्रांनो, युनिव्हर्सल ट्रूथ हे नेहमी साध्या वर्तमान काळामध्येच व्यक्त केलं जातं. आता वाक्याचा कर्ता झाला अर्थ, हा एकवचनी सब्जेक्ट आहे, त्यामुळे पुढे येणाऱ्या क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय जोडून वाक्य साध्या वर्तमान काळातलं करायचं. रोटेट होणार नाही. रोटेट हा अनेक वचनी आहे, त्याला यस असता तर थोडा वेळ गृहीत धरला असता. रिव्हॉल्व्स हा शब्द बरोबर आहे. द अर्थ रिव्हॉल्व्स राउंड द सन. पृथ्वी जी असते ही सूर्याच्या भोवती प्रदक्षिणा घालते. इथं क्रियापदाला यस हे जोडलेलं आहे. वाक्य साध्या वर्तमान काळातलं असल्यामुळे हे वाक्य बरोबर आहे. रन्स असं होणार नाहीये. पृथ्वी सूर्याच्या भोवती रन करत नाही, म्हणजे पळत नाहीये. ऑर्बिट पण नाही. पर्याय क्रमांक 2 हा उत्तरात बरोबर येतो. नेक्स्ट बघायचंय, चूज द मोस्ट सुटेबल कंजंक्शन फॉर द गिवन सेंटेन्स. इट वॉज हॉट इनफ यस्टरडे. काल खूपच ऊन होतं. बट हा कंजंक्शन आहे. बट इट इज स्टील हॉटर टुडे. बरोबर आहे. अजूनही, यद्यपि अशा अर्थानं आपण म्हणू शकतो. इवन टुडे, अजूनही अशा अर्थानं एकच कंजंक्शन येतं, स्टील. बरोबर आहे. काल खूप गरम होतं, हॉट होतं वातावरण, आणि अजूनही ते कसं आहे, हॉटर आहे, म्हणजे अजूनही ते गरमच आहे, उष्ण आहे. स्टील हा शब्द ॲप्रोप्रिएट या ठिकाणी बसतोय कंजंक्शन. ऍड होणार नाहीये, कारण आपल्याला अर्थाप्रमाणे ऍड कसंही होत नाहीये. इट वॉज हॉट यस्टरडे, इनफ यस्टरडे, बट इट इज अँड हॉटर असं कधी होईल का? नाही. एट हॉटर असं कधी होणार नाही. इट इज स्टील हॉटर टुडे अशी रचना बरोबर येते. हा एव्हर तर येणारच नाही. त्यामुळे फक्त पर्याय क्रमांक 3 ला मार्क करायचा आहे. नेक्स्ट बघायचं, चूज द ऑप्शन दॅट हॅज द करेक्ट स्पेलिंग ऑफ द मिसिंग वर्ड इन द गिवन सेंटेन्स. आपल्याला ॲप्रोप्रिएट शब्द या ठिकाणी मिसिंग वर्डचा वापरायचा आहे. द डॉट डॉट ऑन द डोअर बिकेम लूज. दरवाजा असते तर दरवाजाला बिजागर असं सगळ्यांनाच माहिती आहे. त्याला आपण हिंग असं म्हणतो. हिंज, HING असं स्पेलिंग तुमचं बरोबर येतं. हिंज असं म्हटलं जातं त्याला बिजागरी असं म्हणूया आपण मराठीमध्ये. डोअरची जी काही बिजागरी असते ते चौकट आणि डोअर याला एकत्रित ठेवण्यासाठी जी काही मेटलची पट्टी वापरली जाते, बिजागर त्याला म्हटलं जातं, त्याला हिंज असं म्हणतात इंग्लिशमध्ये. याचं स्पेलिंग काय आहे? HINGE. हे स्पेलिंग बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. उरलेल्या 3 पर्यायांमध्ये स्पेलिंग चुकीचे दिलेले आहे. नेक्स्ट बघायचे आता, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब फॉर द गिवन सेंटेन्स. आपल्याला ॲप्रोप्रिएट क्रियापदाचं रूप वापरायचे. खूप सोपा प्रश्न आहे. ॲनिमल्स, आता ॲनिमल्स अनेक वचनी करता झाला म्हणून येणारं क्रियापद देखील कसं घ्यायचं? अनेक वचनी घ्यायचं. देअर बिहेवियर बिफोर द अर्थक्विक डॉट डॉट दी अर्थ. आता इथे दुसऱ्या वाक्यामध्ये बिफोर न करता जोडलेला आहे. याच्यानंतर येणारं क्रियापद आपल्याला एकवचनी घ्यायचं. कारण अर्थक्विक, ज्याला भूकंप म्हणूया, एकवचनी करता एकवचनी क्रियापद, अनेक वचनी करता अनेक वचनी क्रियापद. आता बघायचं, ॲनिमल्स चेंजेस म्हणता येईल का मित्रांनो? नाही, कारण चेंजेसला यस जोडल्यामुळे चेंजेस हे एकवचनी क्रियापद होतं. आता करता अनेक वचनी असल्यामुळे पहिला पर्याय इथेच संपला. दुसरा बरोबर येतो. ॲनिमल्स चेंज देअर बिहेवियर. प्राणी त्यांचं वर्तणूक बदलतात किंवा बिफोर द अर्थक्विक डॉट डॉट दी अर्थ. इथं अर्थक्विक, भूकंप जमिनीला, पृथ्वीला हिट करतो तेव्हा. कर्त्याच्या नंतर येणार क्रियापद एकवचनी येतं. इथं हिट हे अनेक वचनी. बघा, पहिले बरोबर आहे पण दुसरं चुकीचं आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 देखील गेला. पुढे बघायचं आता, दुसरा बरोबर दिलेले अनेक वचनी क्रियापद, ॲनिमल्स चेंज देअर बिहेवियर बिफोर द अर्थक्विक हिट्स द अर्थ.
या ठिकाणी हिट्स हे क्रियापद मूळ रूपातलं आलेले आहे. पुन्हा नियम सांगतो मित्रांनो, जर तुम्ही क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय जोडलेला असेल असं क्रियापद जे असतं हे नेहमी एकवचनी म्हणजे सिंग्युलर असतं. जे क्रियापद मूळ रूपात येतं ते वाक्यामध्ये प्लुरल असतं, लक्षात ठेवायचं. अर्थाप्रमाणे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. चौथ्यामध्ये हे चुकीचे दिल्यामुळे हे चुकलेले, त्यामुळे फक्त पर्याय क्रमांक 3 ला मार्क करा. हा जो टॉपिक आहे हा सब्जेक्ट अँड व्हर्ब ॲग्रीमेंट वर आलेला आहे. समजलं सगळ्यांना? नेक्स्ट बघायचं, अप्रोप्रिएट आर्टिकल तुम्हाला वाक्यामध्ये भरायचे. आता समजून घ्या व्यवस्थितपणे कसं केलेलं आहे. द पोलीस विल होस्ट डॉट डॉट न्यूज कॉन्फरन्स. न्यूज कॉन्फरन्स त्यांनी होस्ट केलेली आहे. आता नामाची सुरुवात म्हणजे नामाच्या अगोदर हे जे नाऊन आलेलं आहे, नाऊन न्यूज हा एकवचनी आहे, त्यामुळे त्याची सुरुवात कॉन्सोनंट न झाल्यामुळे याच्या अगोदर तुम्हाला घ्यायचं आहे तुम्हाला अ न्यूज कॉन्फरन्स हाफ अँड आर. आर हा जो शब्द आहे हा नाऊनच आहे. याची सुरुवात आर आ असा न फोनॅमिकली आ आहे. हा स्वरानं सुरुवात होते. मित्रांनो, भले या नामाची सुरुवात व्यंजनानं झालेली आहे परंतु उच्चार स्वरानं निघतो, त्यामुळे या ठिकाणी वाक्यामध्ये अँड हा आर्टिकल घ्यायचा आहे. अँड आ बिफोर जॉन्स बॉडी इज ड्यू टू लिव्ह डॉट डॉट आयलंड नेशन ऑफ ट्रिनिदाद. आता आयलंड ज्यावेळेस आपण समुदाय असतो त्याच्या अगोदर द आर्टिकल घ्यायचं, त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला वाक्यामध्ये द आर्टिकल घेणं कंपल्सरी. त्यामुळे ए अँड आणि द असे 3 आर्टिकल येतात, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 ला मार्क करायचं. आयलंड जे असतात, आयलंडचा समूह, बेटांचा समूह, याच्या अगोदर तुम्हाला कंपल्सरी द आर्टिकल घ्यायचंय, म्हणून द आर्टिकल बरोबर आहे. नेक्स्ट बघायचं, चूज द ऑप्शन विथ द बेस्ट प्रेपोजिशनल फ्रेज टू कंप्लीट द गिवन सेंटेन्स. बघायचं, या ठिकाणी तुम्हाला 4 फ्रेजेस दिलेले आहेत, त्यांचे अर्थ देखील तुमच्या सोयीसाठी मी टाकून दिलेले, काळजीपूर्वक पहा. बाय ऑल मीन्स आय वुड नेव्हर लाईक टू सी यू अगेन. बाय ऑल मीन्सचा अर्थ काय होतो? ऑफकोर्स किंवा सर्टनली, खात्रीनं सांगतो मला तुला पुन्हा भेटायची अजिबात इच्छा नाही, असं वाक्य आहे. परंतु ग्रँटिंग अ परमिशन आपण जनरली बाय ऑल मीन्स हा परमिशन देण्यासाठी वापरतो, त्यामुळे या अर्थाच्या प्रमाणात हे वाक्य चुकीचं होतं. दुसरा पर्याय दिलेला आहे इन फॅक्ट, हे उत्तर तुमचं बरोबर आहे. इन फॅक्ट इट मीन्स रियालिटी किंवा ट्रूली. इन रियालिटी आय वुड नेव्हर लाईक टू सी यू अगेन, हा पर्याय तुमचा बरोबर येतो. इन फेवर ऑफचा अर्थ वेगळा निघतो आहे. इन सपोर्ट ऑफ, एखाद्याला सपोर्ट करणं, बरोबर की नाही, त्याच्यासाठी. ऑन बिहाल्फ ऑफ म्हणजे आपण ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह, कुणाच्या तरी वतीनं, बरोबर आहे की नाही, असा अर्थ होऊ शकत नाही. कुणाच्या तरी वतीनं मला तुला भेटायची इच्छा होत नाही, असा अर्थ निघतच नाहीये. इन फेवर ऑफ म्हणजे च्यासाठी, कुणातरीसाठी मला तुला भेटायची अर्थ निघतच नाही यांचा. फक्त पर्याय क्रमांक 2 ला मार्क करा. पुढचा दिलाय बघा, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ मोडाल ऑक्झिलरी व्हर्ब फॉर द गिवन सेंटेन्स. अप्रोप्रिएट मोडाल ऑक्झिलरी वापरायचं आहे. लेट अस गो शॉपिंग टुडे. चला आज आपण शॉपिंगला जाऊया. द शॉप्स डॉट डॉट नॉट बी क्राउडेड. आता आपण आज शॉपिंगला जाऊया असं म्हटलं जातं, सजेशन दिलेली आहे. स्टॉप कसे नसणार आहेत? क्राउडेड नसणारे, म्हणजे आपण इथं भविष्य काळाचा उल्लेख करतो, त्यामुळे या ठिकाणी विल हा मोर ऍक्सेप्टेबल आहे. द शॉप्स विल नॉट बी क्राउडेड, जे काही दुकानं आहेत ती गर्दीची नसतील किंवा त्यांच्यामध्ये गर्दी नसेल लोकांची. पर्याय क्रमांक 2 ला मार्क करायचे. आपण साधा भविष्यकाळ करतो. नेक्स्ट बघायचं आहे, चूज द मोस्ट सुटेबल डिटर्मिनर. आता हा एक सेपरेट टॉपिक आहे मित्रांनो, याच्यावर मी स्वतंत्र युट्यूबला व्हिडिओ टाकणार आहे. डिटर्मिनर्स इन इंग्लिशवर स्वतंत्र बनवतो आहे मी, 2-3 दिवसात बनवेल. डिटर्मिनर फॉर द गिवन सेंटेन्स. याच्यामध्ये लक्ष, जेवढे पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहेत हे सगळे डिटर्मिनर मध्ये येतात. आर्टिकल आहे ते देखील डिटर्मिनर मध्ये येतात. डिमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन किंवा ऍडजेक्टिव्ह धिस दॅट दीज दोज यांना देखील आपण डिटर्मिनर मध्ये घेतो. आता अर्थ बघायचा, वी आर नॉट फॅमिलियर विथ डॉट डॉट पार्ट ऑफ द सिटी. एखाद्या शहराचा जो भाग आहे त्याच्याशी आम्ही फॅमिलियर नाहीये, त्यामुळे विथ द पार्ट ऑफ द सिटी असं म्हणू शकतो. त्याच्यापेक्षा जास्त काय करून विथ धिस पार्ट ऑफ द सिटी, या भागाशी शहराच्या आम्ही फॅमिलियर नाही. त्यामुळे धिस हा जो काही शब्द आहे हा मोर ॲक्युरेट आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 ला मार्क करायचं. बरोबर आहे, विच होणार नाहीये आणि दीज होणार नाही. दीज अनेक गोष्टी आहे, पुढचं वाक्य एकवचनी, द बसत नाही, फक्त पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट बघायचं,
चूज द मोस्ट सुटेबल कंजंक्शन फॉर द गिवन सेंटेन्स. आता आपल्याला वाक्यामध्ये कंजंक्शन वापरायचे. दे केम हिअर, दे वर इन ट्रबल. आता दे केम हिअर हा झाला तुमच्या वाक्यातील एक मेन क्लॉज, लक्षात ठेवायचं. आणि तुमच्या वाक्यामध्ये दुसरा सबऑर्डिनेट क्लॉज दिलेला आहे. ते केव्हा येतात, येते केव्हा आले होते, जेव्हा ते ट्रबल मध्ये होते तेव्हा. दे केम हिअर व्हेन दे वर इन ट्रबल, जेव्हा ते ट्रबल मध्ये संकटात होते तेव्हा ते इथे आले होते. म्हणजे वाक्यातील म्हणजे लक्षात ठेवायची क्रियापदाची क्रिया केव्हा घडली हे सांगण्याचं काम सबऑर्डिनेट क्लॉज करतो. याला ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम असं म्हणायचं. आणि याची सुरुवात व्हेन या सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन न झालेली आहे. पर्याय क्रमांक 3 ला मार्क करा. वाय दे वेअर इन ट्रबल असं होणारच नाहीये. व्हॉट दे वेअर इन ट्रबल पण होणार नाही, व्हेअर पण होणार नाही. फक्त एकच आहे, टाइमच्या संदर्भात 3 ला मार्क करा. पुढे चूज द ॲप्रोप्रिएट आर्टिकल्स फॉर द गिवन सेंटेन्स. आपल्याला वाक्यामध्ये ॲप्रोप्रिएट आर्टिकलचा वापर करायचा आहे. ऑर्गनायझेशन हॅज एंटर्ड इनटू डॉट डॉट ॲग्रीमेंट. आता कुठली तरी एक ऑर्गनायझेशन आहे ती ॲग्रीमेंटमध्ये सहभागी झालेली आहे. मग आता या ठिकाणी तुम्हाला काय घ्यायचे बघायचं, अर्थाप्रमाणे द ऑर्गनायझेशन बघायचं. दी ऑर्गनायझेशन, कारण ज्यावेळेस वाक्यामध्ये एकमेव असतं त्याच्या अगोदर द आर्टिकल घ्यायचं. द ऑर्गनायझेशन हॅज एंटर्ड इनटू अन ॲग्रीमेंट. ॲग्रीमेंट ह्या नामाच्या आधी अन आर्टिकल येतं असं लक्षात ठेवा. अन ॲग्रीमेंट टू सेल वन ऑफ देअर बिल्डिंग्स टू डॉट डॉट रिअल इस्टेट कंपनी. नाऊन एकवचनी आहे, लक्षात ठेवा. त्याच्या अगोदर आर्टिकल येतं ए. अ रिअल इस्टेट कंपनी सिच्युएटेड ऑन द बँक्स ऑफ राईन. हे नदीचं नाव आहे. नदीच्या नावाच्या अगोदर वाक्यामध्ये द आर्टिकल घेत असतो आपण, बरोबर आहे. आर्टिकलचा वापर तुम्ही व्यवस्थित समजून घ्या, तुम्हाला उत्तर मिळून जाईल. या ठिकाणी तुम्हाला द, अँड, ए आणि द असं पर्याय पाहिजे. द, अँड, ए आणि द पर्याय क्रमांक 4 मध्ये ही जोडी दिलेली आहे. उत्तर बरोबर आहे. नेक्स्ट बघायचं आता. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स बेस्ट कंबाईन द टू गिवन सेंटेन्सेस. ह्या दोन वाक्यांना आपल्याला एकत्रितरित्या जॉईंट करायचे. बघा, देअर वॉज अ सायक्लॉनिक स्टॉर्म. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वादळ आलं होतं, सायक्लॉनिक स्टॉर्म आलं होतं. द स्कूल्स वर क्लोज्ड. आणि ज्या शाळा होत्या ते काय करण्यात आल्या, बंद करण्यात आल्या. आता मला सांगा, शाळा का बंद करण्यात आल्या? त्या ठिकाणी सायक्लॉनिक स्टॉर्म म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये वादळ आलं होतं म्हणून शाळा बंद करण्यात आल्या, बरोबर आहे. शाळा बंद करण्याचं कारण या ठिकाणी दिलेलं आहे. त्या ठिकाणी सायक्लॉनिक स्टॉर्म आलेला आहे, बरोबर आहे की नाही. त्यामुळे ज्यावेळेस एका क्रियेचं रिझन पुढच्या क्रियेत दिलं जातं त्या ठिकाणी एक मेन क्लॉज आणि एक सबऑर्डिनेट क्लॉज तुम्ही करू शकता. बघायचं आता वाक्य. द स्कूल्स वर क्लोज्ड. शाळा ज्या होत्या त्या बंद करण्यात आल्या. सो देअर वॉज अ सायक्लॉनिक स्टॉर्म. मित्रांनो, या ठिकाणी सोचा वापर बरोबर केलेला आहे पण वाक्य चुकीचं केलेलं आहे, बरोबर आहे. सो हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. वी यूज सो ॲज अ सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन टू इंट्रोड्यूस क्लॉज ऑफ रिझल्ट. एखाद्या घटनेचा परिणाम व्यक्त करण्यासाठी सो हे कंजंक्शन वापरत असतो, बरोबर आहे. आता स्कूल का बंद केल्या, सायक्लॉनिक आलं होतं म्हणून. त्यामुळे या ठिकाणी अर्थाप्रमाणे हे वाक्य चुकतं आहे. तुमचं दुसरं वाक्य बघा. देअर वॉज अ सायक्लॉनिक स्टॉर्म. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वादळ आलं होतं. सो द स्कूल्स वेअर क्लोज. आणि त्यामुळे स्कूल बंद करण्यात आल्या. सो इंडिकेट द रिझन ऑफ द ऍक्शन. ही ऍक्शन का घडली ते पुढे जोडून दिलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 मध्ये तुमचं ॲप्रोप्रिएट उत्तर निघतो. तिसरं बघा. द स्कूल्स वेअर क्लोज्ड. शाळा बंद करण्यात आल्या होत्या. बट देअर वॉज अ सायक्लॉनिक स्टॉर्म. बट कसं चालेल, परंतु नाही चालणार. आणि देअर वॉज अ सायक्लॉनिक स्टॉर्म सो दॅट जो असतो मित्रांनो हा वाक्यामध्ये रिझन सांगा, रिझल्ट देण्याचं काम करतो. सो दॅट रिझल्ट सांगण्याचं काम करतो, रिझन सांगण्याचं नाही. परिणाम वेगळा आणि कारण वेगळं. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 देखील चुकीचा आहे. फक्त पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर दिलेलं आहे. सेकंड लास्ट दिलेलं आहे तुम्हाला. चूज द ऑप्शन दॅट इज द करेक्ट स्पेलिंग. ॲप्रोप्रिएट स्पेलिंग असणारा जो ऑप्शन आहे तुम्हाला तो निवडायचा आहे मित्रांनो. तर या बघायचं. MISCHIEVOUS हे स्पेलिंग बरोबर आहे. MISCHIEVOUS मिस्चिवियस पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. MISCHEV इथं आय राहिलेला आहे त्यामुळे हा पर्याय चुकलेला आहे. या ठिकाणी पण आय राहिलेला आहे, हा पर्याय चुकला. या ठिकाणी ई राहिलेला आहे म्हणून हा पर्याय चुकला. बघा,
लगेच आपल्याला शोधता येतं. त्यामुळे अप्रोप्रिएट साठी एक चांगले शब्द जर तुमच्या वाचनात आलेले असतील ह्या टाईपचे तर तुम्हाला खूप फायदा होईल. ऍटलिस्ट प्रथम तर जुन्या क्वेश्चन पेपर मधले शब्द वाचून घ्या. काही ठिकाणी ते रिपीट होतात म्हणून साठी तुम्हाला उपयोग पडेल. आणि याच्यातला जो शेवटचा आहे, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ ऍडजेक्टिव्ह फॉर द गिव्हन सेंटेन्स. आपल्याला ऍडजेक्टिव्ह वापरायला सांगितलं, स्पष्टपणे या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. बघायचं, ऍडजेक्टिव्ह वापरा. Until I dot dot agreement has been reached. Until a dot dot agreement has been reached, I am not committed to accepting the offer. आता अग्रीमेंट कसं अग्रीमेंट? हार्ड अग्रीमेंट नाहीये, स्टेबल अग्रीमेंट नाहीये, सेटल्ड अग्रीमेंट नाहीये, फर्म अग्रीमेंट. अंटिल अ फर्म अग्रीमेंट, कन्फर्म अग्रीमेंट जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत ही ऍक्सेप्ट करणार नाही, ऑफर मी ऍक्सेप्ट करणार नाही. फर्म अग्रीमेंट हा पर्याय या ठिकाणी बरोबर निघतो. म्हणून फर्म हा ऍडजेक्टिव्ह होतो आहे. फर्म अग्रीमेंट, कन्फर्म अग्रीमेंट, पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर येतं. अशा प्रकारे मित्रांनो तुमच्या तलाठी भरतीमध्ये एका ऑनलाईन पेपर मधला हा सेट होता. अपेक्षा करतो तुम्हाला यांची उत्तर आवडलेली आहे. इथून पुढे दररोज अशाच प्रकारचे एक सेट मी तुम्हाला पेपरच्या स्वरूपात देणार आहे. ते आपण या पद्धतीने विश्लेषण दररोज करणार आहे. तर तुम्ही निश्चित हे लेक्चर ऐका, तुम्हाला प्रचंड फायदा होईल. 1 आणि 2 लेक्चरचं नाही, ज्या तुम्ही कमीत कमी 15-20 लेक्चर ऐकता, रेग्युलरली समजून घेता, त्यावेळेस पुढच्या लेक्चरच्या वेळेस किंवा पुढच्या तुमच्या परीक्षेमध्ये याचा 100% तुम्हाला फायदा होतो. प्रश्न कसे विचारले, त्यांची उत्तरं द्यायची कसे, प्रश्नांचं स्वरूप कसं आहे आणि त्या पद्धतीने अभ्यास कसा करावा, अशा अनेक गोष्टींच्या साठी हे लेक्चर्स महत्त्वाचे. निश्चित ऐका, समजून घ्या आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा. ठीक आहे. तर मित्रांनो, हा आपला YouTube चॅनल आहे इंग्लिश ग्रामर बाय मुसळे सर. हा जो चॅनल आहे हा प्रत्येकाने जॉईन करा, जेणेकरून ह्या चॅनलवरचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत तुम्हाला इझिली अवेलेबल होऊन जाईल. तर मी मुसळे सर आजच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी थांबतो. भेटूया पुन्हा एकदा असाच एक छोटासा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.